पुण्याच्या आंबेगाव बुद्रुकमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे। नंदेच्या मानसिक छळाला कंटाळून एका 31 वर्षीय विवाहितेने आपल्या 6 वर्षांच्या मुलासह इमारतीच्या 5व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे। या घटनेत दोघांचाही जागीच मृत्यू झालाय। मयुरी शशिकांत देशमुख आणि तिचा मुलगा विष्णू शशिकांत देशमुख अशी आत्महत्या करणाऱ्यांची नावे आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयुरीने आत्महत्येपूर्वी लिपस्टिकने लिहिलेली एक चिठ्ठी घटनास्थळी आढळून आली। या चिठ्ठीत तिने आपल्या नंदेच्या सततच्या त्रासाला कंटाळून हे पाऊल उचलत असल्याचं स्पष्ट केलंय। आंबेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काल दिनांक 18/6/2025 रोजी एका विवाहितेने आत्महत्या केलेली आहे। टेरेसवरून उडी घेऊन आपल्या मुलासह। तिचं नाव आहे मयुरी शशिकांत देशमुख, वय 31 वर्ष आणि मुलाचं वय 6 वर्ष आहे। तर याच्यामध्ये ही मयुरी देशमुख तिच्या पतीबरोबर गेल्या 2 वर्षापासून आंबेगावच्या हद्दीमध्ये राहत होती, जिथं की त्यांना त्याच्या कार रेंटनं लावलेल्या होत्या आणि ही स्वतः नर्सरीमध्ये शिक्षिकेचं काम करत होती। आणि यावेळेला सुट्टीसाठी ते त्यांच्या गावी बुलढाण्याला, मूळचं हे कपल बुलढाण्याचं असल्यामुळे सुट्टीसाठी बुलढाण्याला गेलेलं होतं। तिथून परवा ती आपल्या भावाला बरोबर घेऊन पुण्याला परत आली आणि काल परत तिनं भावाला बोलवून घेतलं की माझं एक काम आहे, तू ये म्हणून। भाऊ जेव्हा तिथं आला त्यावेळेला घराला कुलूप होतं आणि त्यामुळे बाहेर भाऊ वाट पाहत होता, परंतु सेम टाइम त्याला एक आवाज आला म्हणून बाहेर जाऊन पाहिलं तर त्याच्याच बहिणीने टेरेसवरून उडी मारलेली होती मुलासह आपल्या। तर ह्याच्यामध्ये पोलिसांनी जेव्हा तपास केला, ते लॉक तोडून टेरेसवरती वगैरे गेले, त्यावेळेला तिथे एक वही मिळाली ज्याच्यामध्ये तिनं लिहिलेलं होतं की नंदेच्या छळाला कंटाळून हा निर्णय घेत आहे, अशी एक सुसाईड नोट मिळाली। त्या सुसाईड नोटवरून आम्ही BNSच्या अंतर्गत 108, 115(2), 352, 351, 235 या कलमांतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे आणि याच्यामध्ये तिच्या पतीला अटक केलेली आहे।